येस. आदिती थोरात शेप इथे काढण्यापेक्षा ड्रॉ करण्यापेक्षा आन्सर पाहिजे मला. ओके, इथे मी आहे तुम्हाला आन्सर लिहून द्यायला. आता मी काय केलं होतं, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.25 प्लस 2.75, राईट. हे आपल्या काय झाल्या, लेंथ आणि ब्रेड झाल्या. ओके, त्याचे ऍडिशन करायचे आणि 2 ने त्याला मल्टिप्लाय करायचंय. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर 2 ऍज इट इज घ्यायचं, ब्रॅकेट मधलं पहिलं सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेट मधलं जर सॉल्व्ह केलं तर 0.75 हे किती होतं, 100 होतं, राईट. आता जर 100 झालं तर 100 मधला 1 काय होईल, 3 + 2 मध्ये जाईल, ऍड होईल. त्यामुळे आन्सर काय येईल, 6.00. येस. त्याच्यानंतर बघा, जर आता 0 ची व्हॅल्यू आपण काहीच घेत नाही पॉईंटच्या नंतर, राईट. त्याच्यामुळे आपण काय करायचं, 2 × 6 करायचं, इज इक्वल टू 12 झाला. ही काय झाली, आपली पेरिमीटर ऑफ रेक्टँगल झाली. ओके, त्याच्यानंतर बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर आपण काय केलं, आता आपल्याला कॉस्ट ऑफ फेन्सिंगचा रेट काय दिलाय पर मीटरला, पर मीटर किती दिलाय आपल्याला रेट. आता हे 12 काय झालं, 12 मीटर झालं, राईट. कारण ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत, मीटर मध्ये दिलेल्या आहेत. 3 × 1/4 आणि 2 × 3/4 ह्या काय दिलेल्या आहेत, मीटर मध्ये. त्यामुळे आपला आन्सर ही काय येईल, मीटर मध्येच येईल. 12 मीटर हे आपलं पेरिमीटर निघालं. त्याच्यानंतर बघा, 12 मीटर पेरिमीटर निघालं आणि त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ फेन्सिंग काढायचं आपल्याला. तर कॉस्ट ऑफ फेन्सिंग काढताना आपण काय करणार, जी आपल्याला प्राइस दिलेली आहे 2.5 रुपये पर मीटर, राईट. तर आपण काय करणार, ऍज इट इज 12 इंटू काय करणार आपण, आपलं कॉस्ट घेणार. त्याच्यामुळे कॉस्ट काय येईल, 2 × 1/2 म्हणजेच काय होतं, 2.5. 0.5 म्हणजे काय, 1/2, राईट. त्याच्यामुळे इथे काय व्हॅल्यू येणार, 2.5. तर आन्सर काय येईल सगळ्यांनी सांगायचं मला. हे मी स्टार जिथे केलंय ना, तिथे तुम्ही मल्टिप्लायचं तिथे सिम्बॉल घ्या. ओके, माझ्याकडून चुकून तिथे स्टार झालेला आहे, राईट. तर 12 × 2.5 जर केलं तर आन्सर काय येईल मला सांगायचं. कम ऑन फास्ट गाईज. आराधना, आन्सर काय येईल बाळा. मॅम 30. हा, आराधना 30 येईल मॅम. कसं येईल 30, सांग बरं. मल्टिप्लिकेशन करायचं. एक मिनिट मॅम. लक्ष द्या बाळांनो प्लीज क्लासमध्ये. मोक्षिका रचोरे, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन पाहिजे. मोक्षिका, मॅम व्हिडिओ ऑन करायचं बाळा. मॅम समजलं नाही. ओके, काय समजलं नाही, तुम्ही सांगितलं. कुठे होतं लक्ष. कम्प्लिटली मी 3 to 4 टाइम्स मी समजून सांगितलं बाळा, तेव्हा कुठे होतं लक्ष. स्वयं अनम्यूट करायचं बेटा, व्हिडिओ ऑन करायचंय आणि सांगायचंय मी किती वेळा समजावून सांगितलंय. किती वेळा मी एक्सप्लेन केलं तुम्हाला ह्या गोष्टी. हा, मग अजून किती वेळेस सांगायचं बाळानं तुम्हाला. तुमचं लक्ष नसेल तर मी काय करणार त्याला. येस मोक्षिका, मोक्षिका लेफ्ट झाली लगेच. असं का करताय बाळानं तुम्ही.
मोक्षिका मी 3 ते 4 वेळा मी एक्सप्लेन केले बाळा हे सगळ्या गोष्टी. ओके. आणि याचं 12 इंटू 2.5 याचं आन्सर आपल्याला काय येतं 30 येतं. ओके. तर आपली टोटल कॉस्ट किती निघाली? जर एक रूम घेतली आपण किंवा एक छोटासा बॉक्स घेतला त्याचे आपल्याला लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला सांगायचं की फेन्सिंगची कॉस्ट किती येईल तेवढ्या एरियासाठी. ओके. तर आपली किती कॉस्ट येते 30. ओके. स्वयं आलंय का आन्सर? यस मॅम. करेक्ट आहे ना? हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा मी जे दिलंय ना तिथे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मे बी. काढला मॅम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आता कोण रीड करेल? श्लोक अनम्यूट कर बेटा आणि रीड कर क्वेश्चन. A wire is bent into a rectangle of a length 16 centimeter and breadth 12 centimeter. If the same wire is bent into square, then what will be the area of square? ओके. 1 मिनिट हा. समीक्षाला मी रिचच केलं नाही. जर समीक्षा अनम्यूट कर बेटा. येस बेटा बोल. समीक्षा बोल बाळा. समीक्षा अनम्यूट केलंय बाळा मी तुला. Okay. A wire is bent into a rectangle of length 16 and breadth 20 centimeter. आता इथे सेंटीमीटर दिले. If the same wire is bent into a square, then what will be the area of a square? ओके. आता काय बघा आपल्याला काय करावं लागेल पहिले रेक्टँगल. आता रेक्टँगल आपलं काय सांगितलं त्यांनी की अ वायर इज बेंट इनटू अ रेक्टँगल. रेक्टँगल मध्ये एक वायर बेंड झालेली आहे त्याची लेंथ किती आहे 16 आहे आणि ब्रीड आहे ती 12 आहे. ओके. पण जर सेम वायर असेल ओके आणि ती वायर जर स्क्वेअरच्या शेप मध्ये जर बेंट झाली असेल तर त्यांनी म्हणतायत की त्या स्क्वेअरचा एरिया काय येईल. ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा रेक्टँगलचं आपल्याला पेरिमीटर काढून घ्यावं लागेल टोटल. ओके. लेंथ आणि ब्रेड ऍडिशन करून तो टोटल पेरिमीटर काय आहे ते काढावं लागेल आपल्याला. राईट. पेरिमीटर काढल्यानंतर त्या पेरिमीटर काढल्यानंतर काय येईल आपल्याला त्याची पूर्ण लेंथ कळेल. राईट. वायरची आपल्याला लेंथ माहित पाहिजे ना. ओके. आणि त्या लेंथला आपल्याला काय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल का तर त्याची पण पेरिमीटर काढून घ्यावं लागेल 4 इंटू साइड. ओके. प्रत्येक साइडची लेंथ काढावी लागेल बरोबर. तर प्रत्येक साइड किती येईल स्क्वेअरची ते कशावरून ठरेल पेरिमीटर जेव्हा आपण रेक्टँगलची काढू. ओके. वन मिनिट हा.
आता बघा पेरिमीटर काढा. पेरिमीटरचं रेक्टँगलचं पेरिमीटर काढायचं सगळ्यांनी. पेरिमीटर इज इक्वल टू 2 इंटू लेंथ घ्यायची 16 प्लस ब्रेड 12 घ्यायचे. ओके, चला सगळ्यांनी काढायचंय. याचे आन्सर मला आरयू देईल. आरयू कॅमेरा ऑन कर आणि अनम्यूट कर. आरयू अनम्यूट करायचे बाळा. आर यू गाईज देअर? रिप्लाय का देत नाही तुम्ही लवकर? ओ माय गॉड, दिस इज नॉट फेअर गाईज. अरे यू बोल बाळा, मी तुला अनम्यूट करायचं बघतीये, तू अनम्यूट का होत नाहीयेस? फक्त अनम्यूट मी जेव्हा रिक्वेस्ट पाठवली ना, फक्त येस करायचं तिथे तुला बाळा. अरे यू प्रॉब्लेम. सानवी चौधरी अनम्यूट कर बेटा. सानवी चौधरी. सानवी चौधरी कॅमेरा ऑन करायचंय, अनम्यूट करायचं पटकन विदिन 1 मिनिट. सानवी चौधरी, आर यू देअर? सम्यक अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन करायचंय. सम्यक, क्रिस्टी, आदिती, व्हिडिओ ऑन पाहिजे सगळ्यांची मला. निधीश्री, ओके. सानवी डी अनम्यूट करायचं बेटा. श्री अनम्यूट कर बाळा. यस मॅम. बाकीच्यांचं का अनम्यूट होत नाहीये? अर्णव अनम्यूट कर. यस मॅम. ओके. सानवी डी अनम्यूट करायचं बेटा. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढलं, किती येतं आन्सर? 2 इंटू 12 16 प्लस 12. ओके, तर 16 प्लस 12 किती येतं? 28 येतं, राईट. तर 2 इंटू 28 करायचं, आन्सर काय येतं सांगायचं. 2 इंटू 28 करायचं. 36. 56, राईट. फिफ्टी आल्यानंतर ते आपल्याला काय करायचं? 56 ने 4 इंटू, आता पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर काढायचंय, राईट. आता पेरिमीटर काय झालं, आपल्याला लेंथ आपल्याला वायरची कळाली, राईट. रेक्टँगल असल्यामुळे काय झालं, पूर्ण वायरची लेंथ आपल्याला कशी कळाली, जेव्हा आपण पेरिमीटर रेक्टँगलची काढली. ओके, त्यामुळं आता काय करायचंय, द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. मग आता लेंथ, पूर्ण लेंथ जी आली, ओके, ह्याची वायरची, ती किती आली? 56 सेंटीमीटर. ओके, तर तसंच आपला पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर पण काय येईल? 56 सेंटीमीटर येईल. ओके, कारण Yes. पूर्ण पेरिमीटर काढतो ना आपण, तर किती येईल? 56 सेंटीमीटर येईल. ओके, त्याच्यानंतर बघा, आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर करताना आपण काय करायचंय? 4 इंटू साइड करायचंय.
4 into sides. Yes. Perimeter. One minute. Of square. काय येतं? त्याचा फॉर्म्युला काय आहे? 4 into साइड. ओके. Sides. आता बघा 4 into साइड केल्यानंतर आता साइड तर सगळ्या सेम असतात स्क्वेअरच्या, राईट? मग आपल्याकडे आता काय आहे? पेरिमीटर आहे. पेरिमीटर किती येते? 56. येस. 56 56 इज इक्वल टू 4 into साइड. sides. बरोबर. मग आता साइड आपण काय करायचं? साइड बाजूला ठेवायचं, कारण साइडची व्हॅल्यू आपल्याला नाहीये. साइड इज इक्वल टू 56 डिवायडेड बाय काय होईल? 4 होईल. येस ऑर नो? $56 divided by 4. ओके. अर्णव बेटा. हा, बरोबर आहे ना? ओके. आवाज ब्रेक होते बाळा तुम्ही जरा. निधीश्री अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. आता साइड इज इक्वल टू 56 बाय 4 केलं तर किती आन्सर येईल? बोला निधीश्री. Yes, ma'am. सांग बाळा आन्सर. 56 डिवायडेड बाय 4. व्हॉट विल बी द आन्सर? 14. 14, राईट. 14 हे आपलं काय झालं? साइडची, एका साइडची आपल्याला लेंथ कळाली. ओके. Yes. मग साइड, आता स्क्वेअरच्या सगळ्या साइड कशा असतात? सेम असतात. ओके. तर Same. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? देन व्हॉट विल बी द एरिया ऑफ अ स्क्वेअर. आता स्क्वेअरचा आपल्याला एरिया काढायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ स्क्वेअर? सान्वी डी अनम्यूट करायचं बेटा. Ma'am, mute who? हा, म्यूट व्हा. अनम्यूट होत नसेल तर सान्वी एक काम करायचंय तुला, चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय की एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे. सम्यक अनम्यूट कर बेटा. Yes, ma'am. हा, व्हॉट इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर? सम्यक, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ स्क्वेअर? Yes, ma'am. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ स्क्वेअर? कोणाकोणाला माहितीये? चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. एक्झाम 25 डेजनी येणार आहे आपली, 25 ते 30 डेजनी. कसं प्रॅक्टिस करणार आहे आपण? Ma'am, side into side. साइड इंटू साइड किंवा साइडचा स्क्वेअर. ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल? एरिया ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी 14 into 14. तर ते तुमचं आन्सर येईल. 14 into 14 इज इक्वल टू जे येईल, ओके, प्रोडक्ट त्याचं येईल, ती आपली काय असेल? टोटल एरिया असेल. ओके. मोक्षिका अनम्यूट करायचं बेटा. Ma'am, answer. काय येतं? Second, 144. हाऊ? एक्सप्लेन Ma'am, मी. answer 196. येस, करेक्ट बेटा. मोक्षिका मला सांग कसं आलं 144?
मोक्षिका मॅम मी सांगू? कोण आहे? मॅम स्वयं. ओके स्वयं, काय येत आन्सर? मॅम 196. ओके, कसं आलं? 14 into 14 केलं, राईट? मॅम 14 into 14 करायचं. हा, मला सांग मोक्षिका, 14 into 14 केल्यानंतर 144 आन्सर कसं आलं? मोक्षिका रिप्लाय मी. गेली, लेफ्ट झाली मोक्षिका. असं लेफ्ट का होत आहे मला कळत नाही बाळांनो. तुम्ही नाही येत तर मॅडम नाही येत, मी केलं नाही, हे तर आन्सर तुमचं नाहीच आहे, बट तुम्ही डायरेक्ट लेफ्ट होत आहे, हे चुकीचं आहे की नाही? काय वाटतं गाईज? आणि सान्वी बाळा, तू आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचंय. सान्वी डी, अनम्यूट होत नाहीये ना बाळा तुझं? चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचंय. मोक्षिका अनम्यूट करायचंय. आय एम वेटिंग फॉर यू. मॅम तू लेफ्ट का झाली होती बाळा? ते अपने आपच बनवून गेलतो. मी विचारल्यानंतरच क्वेश्चन विचारल्यानंतरच आपणे आप कसं अनम्यूट लेफ्ट होतं बाळा, सांग बरं. 14 into 14 करायचं, 196 हे आपलं आन्सर येतं. एरिया आणि स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करणार आहे? सेंटीमीटर स्क्वेअर येणार, राईट? किंवा साइड इंटू साइड असल्यामुळे काय होतं? येस. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर होतं, त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर होतं. ओके, हे गोष्टी लक्षात घ्यायच्यात. कधी कधी 196 मीटर येतं, 196 सेंटीमीटर येतं, 196 मिलीमीटर येतं, तर तुम्हाला आन्सर बरोबर पेस्ट करायचं तिथं. जे ऑप्शन आहे त्याला चूज करायचंय. आता इथे ए बी सी डी हे फोर ऑप्शन दिलेले आहेत, ते वेगवेगळे आहेत. पण कधी कधी काय होतं, 196 हेच आन्सर देतात, पण कसं देतात? 196 सेंटीमीटर, 196 सेंटीमीटर स्क्वेअर, 196 सेंटीमीटर क्यूब आणि 196 मीटर असं देतात. तर तुम्हाला जे योग्य आन्सर येईल, त्यामुळं सेंटीमीटर मीटर या गोष्टींकडे पण लक्ष द्या. ओके, यस श्लोक? Yes, ma'am. आजचं हे दोन्ही क्वेश्चन समजलेत? येस मॅम. Yes, ma'am. पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा बाळांनो, कारण आपला याच्यामध्ये खूप गेला आहे वेळ. ओके, सगळ्यांना समजवण्यामध्ये, Yes, ma'am. आणि काही जणांनी अनम्यूटच केलं नाही. ओके, सॉरी. मोक्षिका काय बोललीस का बाळा? पेपर केला. मोक्षिका तिकडे Ma'am, बोलते. you are taking this question also? घ्यायचंय की कसं करायचं? Ma'am, क्या है? नंतर मग लेफ्ट हो. Okay. How many square tiles of a side 15 centimeter will cover the floor of a rectangular room of size 3.6 into 4.5 meter? आता रेक्टँग्युलर रूमची साईज दिली त्यांनी. ओके, तर साईज मध्ये रेक्टँग्युलर रूम असेल तर ते साईज जर दिल्या तर त्याच्यामध्ये एक लेंथ असते आणि एक ब्रेडथ असते. आणि लेंथ असते ती कधीही मोठी असते, त्याची व्हॅल्यू काय असते? मोठी असते. आणि ब्रेडथ असते त्याची व्हॅल्यू ही छोटी असते. ओके, हे एक लक्षात घ्यायचंय. मग त्यांनी काय म्हणतंय, हाऊ मेनी स्क्वेअर टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर. आता एका टाइल्सची जी साईड आहे, ओके, किंवा त्याची जी लेंथ आहे, त्याची लेंथ किती आहे? 15 सेंटीमीटर. ओके, तर आता रूमचं पहिले काय करावं लागेल तुम्हाला? रूमचा पूर्ण एरिया काढावा लागेल, बरोबर आहे? आता एरिया का काढायचा आहे? आपण दरवेळेस पेरिमीटर काढत होतो कारण ती बाहेरची बाजू होती.
पण एरिया का काढायचा, कारण आपल्याला आता तिथे टाइल्स बसवायच्यात, त्यामुळे आपल्याला मधला भाग बघावा लागेल की किती आहे. राईट श्लोक? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. Yes, yes. तर आता बघा, एरिया ऑफ द रूम. आता रूमचा आपल्याला एरिया काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 3.6 इंटू 4.5 मीटर. ओके. 3.6 मीटर इंटू 4.5 मीटर करायचंय. आन्सर किती येतं बघायचंय. एरिया of a room, okay, is equal to 3.6 into 4.5 मीटर. ओके. पण त्याचा मल्टिप्लाय केल्यानंतर 16.20 आन्सर येते. 16.20. ओके. आता बघा, 3.6 आहे आणि 4.5 आहे. ओके. आता त्याचं इंटू करायचंय. आता थोडक्यात आपण काय करू शकतो ह्याचं? 360 इंटू 450. ओके. येस ऑर नो? येस मॅम. Yes, ओके. ma'am. मॅम माझा आन्सर 18.35 आले. 1 मिनिट हा. श्री, तुझं काय आन्सर आलं होतं बाळा? 16.20. करेक्ट आन्सर बेटा. 16.20 हे आन्सर येतं. ओके. मग त्याच्यानंतर बघा, आता एरिया ऑफ वन टाईल. आता वन टाईलचं आपल्याला काय दिलं इथं? साईड दिलेली आहे, बरोबर. मग एरिया ऑफ स्क्वेअर करावं लागेल ना, राईट? म्हणजे तो काय होतो? स्क्वेअरच होतो ना. टाईल्स म्हणजे कसं असतं? स्क्वेअर शेप मध्ये असते. येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. टाईल्सचं काय असतं? स्क्वेअर शेप मध्ये असते ना, हो की नाही बाळांनो? तर Yes. एका साईडची त्यांनी किंमत काय दिली आहे? 15 दिली आहे. ओके. 15 सेंटीमीटर. ओके. 15. ओके. तर आपल्याला त्यांनी काय सांगितले? एका साईडची जर 15 आहे, तर त्या पूर्ण टाईलचा एरिया काढावा लागेल आपल्याला, बरोबर आहे? कारण किती आपल्याला टाईल्स आपल्याला तिथे बसवावं लागेल हे आपल्याला समजेल, राईट? मग 15 इंटू 15, बरोबर. एरिया ऑफ वन टाईल म्हणजे एका टाईल्सचा जो एरिया आहे तो काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 15 इंटू 15, कारण हा स्क्वेअर शेप आहे. स्क्वेअर शेप असल्यामुळे काय असतं? सगळ्या साईड त्याच्या सेम असतात. म्हणजे 15 इंटू 15 तर करा किंवा 15चा स्क्वेअर करा. एक्सक्यूज मी मॅम. बोला. मॅम 50 इंटू केल्यानंतर 225 आन्सर येते. 25. येस. मग आता काय करायचं तुम्हाला? आता नंबर ऑफ टाईल्स, किती टाईल्स लागतात आपल्याला? काय काढायचं आपल्याला? टाईल्स, हाऊ मेनी स्क्वेअर टाईल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर विल कव्हर द फ्लोर. आता फ्लोर कव्हर करण्यासाठी किती 15 सेंटीमीटरची जी साइड आहे तशा टाईल्स किती लागतील असं विचारलंय. ओके. तर आता आपण काय केलं? 15 इंटू 15 केलं, 15 इंटू 15. ओके. त्याच्यामुळे काय झालं? एका टाईल्सची आपल्याला काय झाली? एरिया कळला. ओके. त्याची किती लेंथ आहे, किती ब्रेड्थ आहे, किंवा त्याचा पूर्ण एरिया काय ते आपल्याला कळालं. ओके. किती आला? 225 सेंटीमीटर स्क्वेअर. येस श्री? Yes, ma'am. ओके. मग आता आपल्याला
किती टाइल्स लागतील ते काढायचंय ना. मग नंबर ऑफ टाइल्स इज इक्वल टू काय करावं लागेल? 222 multiplied by 15. नाही नाही, आता नंबर ऑफ टाइल्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जो आपला एरिया आलाय रूमचा, ओके, रूमचा एरिया डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाईलचा एरिया काढायचा आहे. एरिया जो काढलेला आहे किती येतो? 225, राईट? मग 360 इंटू 450 सेंटीमीटर स्क्वेअर घ्या किंवा मग 16.20 घ्या, राईट? डिवायडेड बाय 225 असं करायचंय. तुमचं आन्सर काय येतंय ते चेक करायचंय. ओके, आता बघा मी सांगते तुम्हाला. नंबर ऑफ टाईल काढायचंय, ओके, इज इक्वल टू एरिया ऑफ रूम. रूमचा एरिया आपला काय आलाय तो टाकायचा आहे, डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाईल. ओके, त्यामुळे आपल्याला काय होईल? सगळ्या एरिया जे टाईल्सच्या जे व्हॅल्यूज असेल त्या निघतील. आता एरिया ऑफ रूम जर घेतलं तर 360 इंटू 450, ओके, डिवायडेड बाय 225 किंवा 15 इंटू 15 पण करू शकता तुम्ही. ओके, 1350 225 into 7 नाही दिसत आहे. सॉरी, आरयू, आदिती, निधिश्री, अर्णव, सान्वी सगळ्यांनी आन्सर सांगायचं आहे. ओके, श्लोक काय बोलायचंय का बाळा? No, ma'am. ऍड्रेस मला दिसला म्हणून विचारलं. आणि हे स्टेप बाय स्टेप लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना. मॅम पेपर केव्हा आहे? डिसेंबर मध्ये आहेत बाळा. 14-15 ला होईल तुमचा पेपर. ओके, 720 हे आन्सर येतं. तर 720, आता तिथं आपल्याला ऑप्शन मध्ये मीटर सेंटीमीटर दिलं नाही, त्यामुळे 720 हा आपला ऑप्शन येईल. ओके, आन्सर. ओके श्री? यस मॅम, त्याचा आन्सर 720 येत आहे. हा, आणि श्री बाळा पॉइंट मध्ये कधी कधी आपल्याला लवकर आन्सर येत नाही ना, तर आपण आहे तशा व्हॅल्यूजला जरी पुट केला तर 3 पॉईंट किती दिलं होतं आपल्याला? 6. तर 3.6 म्हणजे किती असतं? 360. ओके, इंटू 4.5 चं काय येईल? 450. पण ते कसं येईल? सेंटीमीटर मध्ये येईल. येस, यस मॅम. मीटरचं जेव्हा आपण सेंटीमीटर मध्ये करू तेव्हा काय येईल? 360 आणि 450. ओके, यस हा, आणि त्याच्यानंतर 225 जे आपला स्क्वेअर आला होता. हा बोला बाळा, निधीश्री बोलायचंय का तुला? ओके, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? Yes, ma'am. यस मॅम. बोला.
मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे माझी? नो मॅम, ते अदिती थोरातची स्क्रीन दिसत आहे. 1 मिनिट. Yes, ma'am. आदितीने स्क्रीन शेअर Yes, केली ma'am. असेल. आदिती, तू तुझं क्लासमध्ये लक्ष नाहीये, पण तू बाकीच्या गोष्टी करतेस बाळा क्लासमध्ये. ओके, मी शेअरिंग स्टॉपच करणार आहे बाळांनो असंही. ओके, मॅम आली तुमची स्क्रीन. आली का? तिने स्टॉप केली असेल स्क्रीन शेअरिंग तिची. आदिती बाळा, स्क्रीन शेअरिंग बंद करायचं. त्याच्यानंतर जे तुम्ही हे लिहिता त्याच्यावरती ड्रॉ करायला बघता ते करायचं नाहीये क्लासमध्ये. ओके, सगळ्यांना आहे. आदितीला असं सांगते असं नाही, सगळ्यांना हे वॉर्निंग आहे. क्लासमध्ये कोणतीही फाईल शेअर करायची नाही. चॅट बॉक्स मध्ये इमेजेस शेअर करायच्या नाहीत. स्क्रीन शेअर करायच्या नाहीत. व्हाईट बोर्ड शेअर करायचा नाही. ओके, Yes, ma'am. दुसऱ्यांना पण डिस्टर्ब होतो. ओके, आता स्क्रीन दिसते का बाळांनो माझी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके, चला मी शेअरिंग स्टॉप करते. कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. No, ma'am. No, ma'am, no doubt. No, ma'am. No doubt. No, ma'am. No, doubt. नो No, डाऊट. ma'am. ओके, चलो, गुड नाईट. Bye, ma'am. Bye, ma'am.